बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संसाराची कुठेही पर्वा न करता आपल्या या समाजासाठी बहुजनांना तडागाळातून त्या चिखलातून बाहेर काढलं आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विषय असेल तर तिथे निश्चितच यावं लागतं. सरांनी जो प्रश्न केलेला आहे की आजचा तरुण हा सोशल मीडियामध्ये गुरफटलेला आहे, तर निश्चितच सर आज बघा गर्दी कमी आहे पण गर्दी या ठिकाणी लोक आज उपस्थित आहेत आणि तुमच्यासारखा कार्यकर्ता अगदी हालाकीची परिस्थिती असताना तळागाळामध्ये संपर्क करतो आणि तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करतो. तर निश्चितच मी असं सांगेन की आजच्या तरुणांनी सुद्धा हा तुमचा आदर्श घेतला पाहिजे आणि तरुणांनी जर आदर्श घेऊन चळवळ जिवंत ठेवण्याचं काम आणि समाज सरवडीचं काम जर केलं तर निश्चितच चळवळ जिवंत राहील असं मला वाटतं. नक्कीच सर आपण एका संघटनेचे प्रवक्ता, तर आपण संघटना चालवत आहात, आपले व्याख्यान सुद्धा होत असते. तर माझा एक प्रश्न आहे की आंबेडकरी चळवळीला जास्त न्याय संघटना देऊ शकते. अनेक संघटना आहेत जर आपण एक दगड उचलला तर 1000 राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला त्याला चिटकून आलेले दिसतात. म्हणजे संघटना असेल किंवा पक्ष असेल. तर मला हे विचारायचं आहे की आंबेडकरी चळवळीला न्याय संघटना देऊ शकते का, पक्ष देऊ शकतो का, साहित्य क्षेत्र देऊ शकतो? आपला विचार काय याबद्दल? निश्चितच अगदी योग्य प्रश्न आपण सर विचारलेला आहे. आपण असं म्हटलेलं आहे की पक्ष देऊ शकतो का संघटना देऊ शकतो न्याय. तर मी असं म्हणेल की जी ती संघटना पक्ष ज्या ज्या ठिकाणी काम व्यवस्थितच करत असते, पण मला असं वाटतं समाजातील तरुणांनी जर एकत्र आलं आणि समाजातील एक विचारी लोकांनी जर एकत्र आलं तर निश्चितच या चळवळीला न्याय मिळू शकतो असं माझं मत आहे. म्हणजे संघटनेला राजकीय पक्ष सपोर्ट करतात का, किंवा आपण जी संघटना चालवता SRPला त्याला राजकीय पक्ष सपोर्ट करतात? पण राजकीय पक्षाचा जर विचार केला तर राजकीय पक्ष हे आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कधी कधी समाजाचा वापर करत असतात. पण खऱ्या अर्थाने तुमच्यासारखा खरा कार्यकर्ता हा तळागाळात जाऊन आणि तनमन धनाने कार्य करत असतो. त्यामुळे पक्षावर माझा फारसा विश्वास नाही, पण संपर्क जे